नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नवी मुंबईत वाहन चोरांना अटक, 16 चोरीची वाहने जप्त. नेरूळ पोलिसांची मोठी धडाकेबाज कारवाई, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. पाम बीचवरील अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई, आमदार म्हात्रेंनी वेधले सरकारचे लक्ष, 8 दिवसात अनधिकृत फलक हटणार. श्रीवर्धनमध्ये जलवाहिनी पुन्हा फुटली, लाखो लिटर पाणी गेले वाया. प्रशासनाच्या कारभारावर नागरिक संतप्त, तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी. आणि रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता, भाजप राष्ट्रवादीची भक्कम युती, जिल्ह्याला मिळणार सुसज्ज सुशासन, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी दिली ग्वाही. पाहुयात सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर नेरूळ पोलिसांनी विशेष पथकाद्वारे तपास राबवून 2 सराईत चोरट्यांना अटक केली. इम्रान शरीफ शेख आणि सूरज कुमार राजन प्रसाद अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 11 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी 11 मोटारसायकल आणि 5 ऑटो रिक्षा अशी एकूण 16 चोरीची वाहने हस्तगत केली आहेत. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. आरोपींनी ही वाहने नवी मुंबईतील विविध परिसरातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. नेरूळ पोलिसांच्या यशस्वी मोहिमेमुळे परिसरातील वाहन चोरीच्या घटनांना चाप बसण्याची चिन्ह दिसत आहेत. सध्या पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते. नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागच्या महिन्यामध्ये मोटार वाहन चोरीचे प्रकार वाढले होते. त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या सूचनेनुसार येथील DB टीमला मोटार वाहन चोरीच्या डिटेक्शनकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने सिनियर PI कांबळे, क्राईम PI धाडगे आणि त्यांचे DBचे 2 अधिकारी बच्चाव आणि ठाकरे साहेब यांनी मागच्या 8 दिवसामध्ये संपूर्ण गोपनीय बातमीदार लावून तांत्रिक तपास करून 2 टोळ्या याच्यामध्ये अटक केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक आरोपीचं नाव आहे इम्रान शेख, त्याच्याकडून आपण जवळपास 6 मोटरसायकल रिकवर केलेले आहेत. आणि दुसरा आरोपी आहे सूरज कुमार प्रसाद, याच्याकडून आपण जवळपास 8 वाहने डिटेक्ट केलेली आहेत. याच्यामध्ये एक विधी संघर्ष बालक असून त्याला आपण नोटीस दिलेली आहे. अशा एकूण 11 मोटरसायकल व 5 रिक्षा आपण या 3 आरोपींकडून रिकवर केलेले आहेत. त्यातील 11 गुन्हे हे नेरूळचे आहेत, 2 गुन्हे कामोट्याचे आहेत व खारघर, कळंबोली आणि तळोजाचा प्रत्येकी 1 गुन्हा आहे. याच्यामधले जो इम्रान शेख आहे तो वाशीमध्ये राहणारा आहे, कोपरी गावाचा, आणि दुसरा सूरज कुमार प्रसाद जो आहे तो खारघर येथील राहणारा आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गाडीची कंडिशननुसार ते वेगवेगळ्या नेहमीच कृत्या वापरत असतात. कुणाच्याकडे डुप्लिकेट चावीचा वापर करतात, कुठे ते इग्निशन तोडून त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत वापरत असतात. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या लोखंडी कमानी आणि डिजिटल फलकांचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजलाय. आमदार मंदा म्हात्रे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकारचं लक्ष वेधलंय. सिडको आणि महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडांवर भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमणे होत असल्याचा थेट आरोप त्यांनी सभागृहात केला. पाम बीचवर आवश्यक परवानगीशिवाय उभारलेले LED जाहिरात फलक वाहन चालकांचं लक्ष विचलित करत असून यामुळे अपघातांची मोठी भीती निर्माण झाली आहे. यावर उत्तर देताना नगरविकास मंत्र्यांनी सिडकोनं महापालिकेकडे हस्तांतर केलेल्या 628 भूखंडांपैकी 29 भूखंडांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही बेकायदेशीर कामांबाबत तक्रारींची गांभीर्यानं दखल घेतली असून पाम बीच मार्गावरील सर्व अनधिकृत बांधकामे आणि जाहिराती फलकांवर येत्या 8 दिवसात कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासकीय हालचालींना आता वेग आलाय. आता नव्याने एक अतिक्रमण पाम बीच रोडवर ताई झालेलं आहे. ताई, माझं आपल्याला म्हणणं आहे की पाम बीच रोड अक्विन नेकलेस आहे, त्याच्यावर आत्ता या महिन्यामध्ये कुठलीही परवानगी न घेता पालिकेची म्हणा, पोलिसांची म्हणा, आणि रोडवर दोन्ही बाजूला कमानी बांधून त्या कमानीमध्ये आपल्या हे तुमच्या बॅनर पोस्टरचं ते तयार केलेलं आहे आणि त्या क्वीन रोडचं इतकं सत्यानाश करून टाकलेलं आहे. माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की या 2 नव्याने कमानी झालेल्या आहेत, या ताबडतोब आपण काढणार का?
तिथल्या लोकांची मागणी आहे, जाता येताना गाडीवाल्यांना दिसत नाही, नुसत्या त्या रोडवरती येऊन जाऊन बॅनर पोस्टरच्या कमानी उभारल्या जातात आहे, महसूल मिळेल, काही मिळत नाही. लोकप्रतिनिधी तिथे मोफत सगळ्या जाहिराती लावतात आणि अशा वेळी या पोलिसांचीही परवानगी घेतलेली नाही साहेब. अतिशय जी मागे आपल्या दालनात बैठक लावली होती ती सुद्धा अतिक्रमण ताई काढलेली नाही, ती आपण ताबडतोब निकसित करणार. का ज्या बिल्डिंग तोडल्या जातात थातुरमातुर कारवाई केली जाते, त्या पुन्हा उभ्या राहतात आणि त्या मग पावसाळा आल्यावर पडतात. अशा इमारतीवर कारवाई झालेली आहे, पण ती पूर्ण कारवाई होत नाही. आपण संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश देणार, कारण ताबडतोब आपण कारवाई करून किती दिवसात ही कारवाई कराल याचं मला उत्तर पाहिजे. माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, माननीय मंदाताई म्हात्रेंनी विचारल्याप्रमाणे जशी मीटिंग झाली होती तशी अध्यक्ष महोदय नवी मुंबई महानगरपालिकेची जी कारवाई होती त्या 870 नोटीस अध्यक्ष महोदय आपण बजावल्या. त्याच्यापैकी 340 अनधिकृत बांधकामं आणि 3133 अनधिकृत झोपड्या आपण पाडल्या अध्यक्ष महोदय. 126 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे सिडकोची जी कारवाई होती अध्यक्ष महोदय ते आपण 10,160 नोटिसा दिल्या. त्याच्यामध्ये 8,417 जे अतिक्रमणं होती ती आपण पाडलेली अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये 4 गुन्हे दाखल झालेले अध्यक्ष महोदय. आत्ता सदस्यांनी जो उल्लेख केला अध्यक्ष महोदय ज्या कमानी संदर्भामधला त्या अध्यक्ष महोदय ते निश्चितपणे जे अतिक्रमण असेल किंवा अनधिकृत असेल तर निश्चितपणे त्याची कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय. 8 दिवसामध्ये आपण ती कारवाई करून सदस्यांना कळवण्यात. श्रीवर्धन शहरात स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करण्याचे स्पष्ट आदेश मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलाय. भोसते बौद्धवाडी बस थांब्याजवळ मुख्य जलवाहिनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फुटली असून लाखो लिटर पिण्याचं शुद्ध पाणी वाया जात आहे. रानवली धरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश असतानाही कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेली ही वितरण यंत्रणा वारंवार निकामी ठरत आहे. रस्त्यावर वाहणाऱ्या स्वच्छ पाण्यात नागरिक उघडपणे हातपाय धुताना दिसत आहेत. त्यामुळे नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंत्र्यांच्या सूचनांकडे प्रशासन हेतुपुरस्सर लक्ष देत नसल्याची भावना संतप्त नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. वारंवार होणाऱ्या पाणी नासाडीमुळे शहरात भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ दुरुस्ती करावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी आता नागरिकांकडून केली जाते आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आता इथे महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नुकत्याच झालेल्या निवडीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षांनी एकत्र येत सत्ता काबीज केली आहे. पनवेलमधील भाजपचे वजनदार नेते मंगेश वाकडीकर यांची रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते मधुकर पाटील यांची उपाध्यक्षपदी अधिकृतपणे वर्णी लागली आहे. या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे. निवड प्रक्रियेदरम्यान महायुतीचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. वाकडीकर आणि पाटील यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाचे उधळण करत जल्लोष साजरा केला. रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी ही युती कटिबद्ध असल्याचं यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रशासकीय कामांना गती देणे आणि ग्रामीण भागातील प्रश्न मार्गी लावणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मंगेश वाकडीकर यांनी निवडीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले असून सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. झालं आता आमचं झालं नाही. जिल्हा परिषदेमध्ये पुढचे 5 वर्ष काम करत असताना लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करावं या पद्धतीनं ही पावलं उचलली गेलेली आहेत. मी तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे आभार मानीन. त्याचबरोबर इतर मित्र पक्षांनी सुद्धा ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्याही पक्षाच्या नेत्यांचे आभार मानीन. आणि जिल्ह्याच्या प्रगतिशील वाटचालीकडे आपण त्या ठिकाणी गतिमान पद्धतीनं पावलं उचलत असताना रायगड जिल्हा परिषद हा त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि त्याच्यामध्ये एक सकारात्मक भूमिका ह्या सगळ्यांनी दाखवल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करीन आणि त्यांचे आभार मानीन. शिवसेनेला जो शब्द मिळाला आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील आणि भरत शेठ असतील
हे तिन्ही नेते आपल्याला त्या माझ्या माध्यमातून या ठिकाणी बोलतील. आज आम्हाला फक्त पक्षाचा आदेश होता की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या ठिकाणी बसतोय, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बसतोय, त्यांना या ठिकाणी युतीचा पाठिंबा द्यायला हवा आहे आणि तो पाठिंबा देण्याकरता आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आले. पालकमंत्री बाबाची फसवणूक झालेली आहे, अजूनही पालकमंत्री पद मिळत नाही, तशी अवस्था पुन्हा रायगडमध्ये होऊ शकते का जिल्हा परिषदेच्या बाबतीत? तशी अवस्था होणार नाही आहे. पालकमंत्रीच्या बाबतीमध्ये ही देखील हे तिन्ही नेते वरचे आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनीत्रा वहिनी हे योग्य निर्णय घेतील आणि जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. आपल्याला येणाऱ्या काही वर्षामध्ये समजेलच. रायगड जिल्हा परिषदेत अखेर महायुतीची सत्ता स्थापन झाली असून भाजपचे मंगेश वाकडीकर यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे मधुकर पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. या मोठ्या यशाचं संपूर्ण श्रेय त्यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना दिलंय. येणाऱ्या काळात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे हाच मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. कोणत्याही वादाविना महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र राहून जिल्ह्याला सुसज्ज सुशासन प्रदान करतील. रायगड जिल्ह्याला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य देऊन सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यावर भर राहील. महायुतीच्या या भक्कम नेतृत्वामुळे रायगडच्या ग्रामीण भागातील विकासाला आता नवी गती मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणून जिल्ह्याचा कायापालट करण्याचा संकल्प देखील त्यांनी यावेळी केला. आपण जर पाहिलं तर गेल्या 2 महिन्यात भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालं आहे. कुठेही वाद नाही, कुठेही विवाद नाही. आम्ही सर्व एक संघ आहोत आणि रायगडचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि येणाऱ्या भविष्यकाळात वादविवाद न करता एक सुशासन देण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि रायगड जिल्ह्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न असेल. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागात सध्या मोठे राजकीय युद्ध सुरू झाले आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी कविता शिंपी यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी सुरू असून त्यांना तात्काळ पदावरून कार्यमुक्त करण्याची मागणी आता जोर धरतीये. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले आहे. शिंपी पदावर राहिल्यास पुरावे नष्ट होण्याची आणि साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता पावसकर यांनी व्यक्त केली आहे. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही या प्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानं शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत शिंपी यांना इतरत्र हलवावे, अन्यथा शिक्षक संघटनांचं तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. पारदर्शक चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर करणे आवश्यक असल्याचे पावसकर यांनी ठामपणे मांडले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये महिलांच्या कायदेशीर हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवासे यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागृत राहणे ही काळाची गरज असल्याचं स्पष्ट केलं. हुंडाबळी, घरगुती हिंसाचार आणि कामाच्या ठिकाणी होणारा छळ यांसारख्या विविध समस्यांविरुद्ध कायदे ही महिलांची खरी संरक्षक ढाल आहेत. या शिबिरात डॉक्टर नेवासे यांनी हिंदू वारसा कायदा, मुस्लिम स्त्री संरक्षण कायदा आणि पोटगीच्या तरतुदींची अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. जोपर्यंत समाजात कायद्याची पुरेशी जागृती होत नाही तोपर्यंत पीडित महिलांना विविध यंत्रणांकडून त्वरित मदत मिळणे कठीण होते. जागतिक महिला दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना त्यांनी विद्यार्थिनींना भविष्यात अधिक सक्षम होण्याचे आवाहन केले. या शिबिराला सावर्डे येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायद्याच्या ज्ञानामुळेच महिलांचा आत्मविश्वास वाढून त्या अन्यायाविरुद्ध लढू शकतील असे त्यांनी आवर्जून सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे नाका येथे श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचा भव्य पादुका दर्शन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मंगळवार बाजार येथून निघालेल्या आकर्षक रथातून भव्य मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीत विविध चित्ररथ, पारंपरिक वाद्य आणि शेकडो झेंडेधारी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोहळ्यादरम्यान सामाजिक बांधिलकी म्हणून तालुक्यातील 16 गरजू महिलांना मोफत इलेक्ट्रिक शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. यानंतर दिलीप सोनावणे यांचे ओघवते प्रवचन झाले, ज्याचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला. यावेळी 276 भाविकांनी विधिवत उपासक दीक्षा स्वीकारली. सायंकाळी पुष्पवृष्टी आणि ओवाळणीने या भव्य कार्यक्रमाची उत्साहात सांगता करण्यात आली. या भक्तिमय कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सोहळ्यासाठी जिल्ह्यातून सुमारे 4000 भाविक जमले होते. जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मोरे आणि सर्व भक्तगणांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. स्थानिक राजकीय आणि सामाजिक नेत्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे 3रे राज्यस्तरीय महिला अधिवेशन उत्साहात पार पडले। वणंद येथील माता रमाई राष्ट्रीय स्मारकात आयोजित या सोहळ्यात राज्यभरातील महिला शिक्षकांनी मोठी उपस्थिती दर्शवली। संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात स्त्री शक्ती ही समाज परिवर्तनाची खरी ताकद असल्याचं प्रतिपादन करण्यात आलं। यावेळी शिक्षणाधिकारी निलिमा नाईक आणि प्रमुख वक्त्या सरोज पैठणे यांनी महिलांना मार्गदर्शन करत माता रमाईंच्या त्यागमय जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन केले। या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्यातील विविध जिल्ह्यातील 100 गुणवंत महिला शिक्षकांचा माता रमाई आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन करण्यात आलेला गौरव होय। रत्नागिरी जिल्हा परिषद, वाघोदे आणि दापोली तालुका संघटनेनं केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे हे अधिवेशन यशस्वी ठरले। आज आपण खरं तर स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी आपण आज एकत्र जमलेलो आहोत। पण मला एका महिलेची या ठिकाणी आठवण होते। इतिहासाच्या पानावरती कदाचित ठळक अक्षरानं तिचं नाव लिहिलं गेलेलं नाहीये। त्या आपल्या सर्वांच्या माता त्यागमूर्ती माता रमाई। आपण सगळेजण आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आवाज दिला। यासह बातमीपत्रात वेळ झाली। इथेच थांबण्याची वेळ। नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका। पाहत राहा फक्त माझे कोकण।